नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक श्रोत्यांनो, आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे डराव डराव. आता कवितेच्या शीर्षकावरून नावावरून डराव डराव हा एका विशिष्ट प्राण्याचा आवाज आहे हे आपल्याला माहिती आहे. हा बेडकाचा आवाज आहे. डराव डराव ही कविता आहे मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातील कविता क्रमांक 5 आहे. सुरुवातीला आपण या कवितेचं वाचन करू आणि नंतर अर्थ बघूया कवितेचा. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा राव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमचे डराव डराव. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमचे डराव डराव. बटपटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. बटपटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, जा गाठा जा आपुला गाव. आणि थांबवा डराव डराव, आणि थांबवा डराव डराव. ही कविता आहे ग ह पाटील या कवींची ही कविता आहे. आता या कवितेचा आपण अर्थ पाहूया. कवितेमध्ये जे आपल्याला चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये एक लहान मुलगी दाखवलेली आहे. बेडूक दगडावर बसलेला दाखवलेला आहे. त्या मुलीकडे मोठे डोळे करून बटबटीत डोळे करून बघतोय, डराव डरावचा आवाज करतोय. त्याच्यानंतर त्या मुलीच्या हातामध्ये कागदाची बनवलेली नाव किंवा होडी आहे. आपण लहानपणी सर्वांनी बनवलेली असते कागदाची नाव किंवा होडी, आणि ती बाहेर पाणी जे साठलेलं असतं गल्लीमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये त्या होड्या सोडून आपण खेळत असतो. तर त्या मुलीच्या हातामध्ये होडी आहे. साईडला बाजूला तुडुंब भरलेला तलाव आहे, पाण्यानं भरलेला तलाव आहे. आकाशात ढग दाखवलेले आहेत. पाऊस पडताना मोठ्या मोठ्या थेंबांचा पाऊस पडताना दाखवलेला आहे. झाडं वेली वृक्ष आपल्याला सगळ्या बाजूनी दाखवलेले आहेत. मुलीच्या समोर छत्रीच्या आकाराचे जे आळंबी म्हणतो आपण, मशरूम म्हणतात त्याला, आळंबी, ती दाखवलेली आहेत. अशा प्रकारचा हा निसर्ग आपल्याला, पावसाळ्यातलं निसर्गाचं चित्र आपल्याला सुंदर दाखवलेलं आहे. तर आपण ओळीनुसार लाईननुसार अर्थ पाहूया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. ती मुलगी म्हणजेच कवी या रूपानं ती मुलगी बेडकाला त्या विचारत आहे, उगाच का डराव डराव करत आहात, उगाच का ओरडत आहात डराव डराव. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे पाऊस पडण्याआधी बेडकांचं कुठंही काही आपल्याला अस्तित्व दिसत नाही, आणि पाऊस पडल्यानंतर मात्र बेडकांचा आपल्याला सगळीकडून आवाज येतो डराव डराव असा. त्यामुळे ही मुलगी छोटी त्यांना विचारत आहे, का उगाच ओरडता डराव डराव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा राव. पाऊस ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला तुमचा कुठेही पत्ता नव्हता. आज मात्र पाऊस पडतोय त्यावेळेला तुमचा आवाज येतो. पत्ता नसणे तर तुम्ही काल कुठेच नव्हता. काल तुम्ही कुठेच नव्हता, तुमचा पत्ताच नव्हता, आणि आजच कुठून आलात तुम्ही. पाऊस पडायला लागला आणि धो धो पाऊस पडला फार. धो धो म्हणजे खूप मोठ्या मोठ्या थेंबांचा भरपूर पाऊस पडलेला आहे. तुडुंब भरला पहा तलाव. तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे, पूर्ण भरणे. तलाव म्हणजे जे पाणी साठलेलं असतं, पाणी साठवण्याची साठलेली जागा असते त्याला तलाव असं म्हणतात. तुडुंब भरला पहा तलाव. हा तलाव किती तुडुंब भरलेला आहे पहा, किती मोठा पाऊस पडतो, अशी ती मुलगी बेडकाला सांगत आहे. सुरू जाहली आमची नाव, आणिक तुमचे डराव डराव. तुम्ही आलेला आहात, तुम्हालाही आनंद झालेला आहे हा पाऊस बघून.
म्हणून तुम्ही डराव करत आहात आणि आम्हालाही आनंद झालेला आहे हे पाणी साठलेलं आहे बघून आणि आमचीही नाव चालू झालेली आहे. आम्हीसुद्धा त्या नाव होड्या पाण्यामध्ये सोडून आम्ही खेळत आहोत किंवा आमचा आनंद व्यक्त करत आहोत आणि तुमची डराव आम्ही नावेनं खेळत आहोत आणि तुमचं डराव सुरू झालेलं आहे. बटबडीत डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. आता ती मुलगी त्या बेडकाकडं पाहताना आणि बेडूक मुलगीकडं पाहताना आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे. मोठे मोठे डोळे बेडकाचे, बटबटीत मोठे मोठे डोळे आणि विचित्र तुमचे दिसते राव. हे तुमचा चेहरा किंवा डोळे मोठे असे ते विचित्र दिसत आहे, भयानक दिसत आहे, विचित्र दिसत आहे. सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या छत्री, ही घ्या नाव. तुम्ही मोठे मोठे डोळे करून पाहत आहात, डराव करत आहात. तुमच्या मनात तरी काय आहे? तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात? पण ही छत्री घ्या, ही नाव घ्या, जा गाठा जा आपुला गाव. नाव त्या मुलीनं तयार केलेली आहे कागदाची. आता छत्री म्हणजे काय? जी बाजूला जे आळंबी आहेत किंवा ती मशरूम आहेत ती छत्री तुम्ही घ्या. पाऊस पडतोय म्हणून ही छत्री घ्या आणि ही नाव पण घ्या. या नावेत बसून जा अशी त्या मुलीची कल्पना असेल किंवा ही माळ जी नाव आहे ती खेळायला घेऊन जा आणि थांबवा डराव. जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव. ह्या नावेत बसून किंवा ही छत्री घेऊन तुम्ही जा, तुमच्या गावी जा आणि तुमचं डराव थांबवा. अशा प्रकारची ही छान कविता आहे. कवी ग.ह. पाटील यांची आहे. खूप आवडली मला पण. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.